नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 32. शिवजींनी सप्तर्षींना हिमाद्रीकडे पाठवले. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, ब्राह्मणाचे बोलणे ऐकून मेनेला फार दुःख झाले. तिला चैन पडेना. ती हिमालयाला म्हणाली, महाराज, माझे म्हणणे ऐका, त्यामुळे सर्वांना सुख होईल. त्या वैष्णव ब्राह्मणाने शिवजींबद्दल जे काही सांगितले ते ऐकून माझे मन फारच व्यथित झाले आहे. तो येथे येऊन खोटे कशाला बोलेल? त्यात त्याचा काय लाभ? त्याच्या बोलण्यावर विश्वास नसेल तर शैवपंथी ऋषींना विचारून पहा. त्या ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार रुद्र खरोखरच कुरूप आणि कुशनिळ असतील तर माझी सुलक्षणी कन्या त्यांना का म्हणून द्यायची? तुम्ही माझे ऐकले नाही तर मी जीव देईन, पाहिजे तर विष खाईन, पार्वतीला बांधून वनात घेऊन जाईन किंवा दोघी जणी महासागरात बुडून मरू, पण काही झाले तरी माझी कन्या शंकरांना देणार नाही. त्यानंतर ती शोकव्याकुळ होऊन क्रोधागारात गेली. तिने अंगावरचे दागदागिने काढून फेकले आणि जमिनीवर पडून मोठ्याने रडू लागली. मेनेची अवस्था पाहून शिवजींनी सप्तर्षींचे स्मरण केले. ते सर्व तात्काळ उपस्थित झाले. त्यांच्या समवेत अरुंधतीही आली होती. शिवजींनी ध्यान विसर्जित केले. सप्तर्षींनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करून म्हणाले, भगवन, तुम्ही आमचे स्मरण केलेत हे आमचे अहोभाग्य. तुमच्या कृपेमुळेच आम्ही या श्रेष्ठ पदावर आहोत. आम्ही तुमचे सेवक आहोत. आमच्यासाठी काय आज्ञा आहे? शिवजी म्हणाले, महर्षींनो, मी एका विशिष्ट कारणासाठी तुमचे स्मरण केले आहे. माझी जी 8 रूपे सांगितलेली आहेत ती सर्व जगाच्या कल्याणासाठी आहेत, हे तुम्हाला माहीतच आहे. लोकांवर उपकार करण्यासाठी मी विशेषत्वाने सिद्ध होत असतो, हेही तुम्ही जाणता. सध्या तारकासूर देवांना फारच त्रास देत आहे. ब्रह्माजींनी त्याला विकट वरदान दिलेले आहे, त्यामुळे तो कोणालाही आवडला जात नाही. त्याच्या वधाकरता मी पार्वती बरोबर विवाह करण्याचे ठरवले आहे. माझ्या प्राप्तीसाठी तिनेही कठीण तपश्चर्या केली आहे. भक्तांच्या कामना पुरवणे हे माझे ब्रीद आहे, म्हणून मी तिचे मनोरथ पूर्ण करण्याचे ठरवले आहे. मी भिक्षुकाचे रूप घेऊन हिमालयापाशी गेलो होतो. त्याच्याकडे तिची मागणीही केली होती. तेव्हा पार्वतीचा माझ्याशी विधीपूर्वक विवाह लावून द्यावा हीच त्याची इच्छा होती. त्यानंतर देवांच्या सांगण्यावरून मी वैष्णव ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याच्या घरी गेलो. तेथे शिवनिंदा केली. त्यामुळे हिमालय व मेना यांची माझ्यावरील भक्ती कमी झाली. आता त्यांचा भेद बदलला आहे. पार्वती मला द्यावी असे त्यांना वाटत नाही, पण मला तिच्याशीच विवाह करायचा आहे. मी तिला तसाही वर दिलेला आहे. म्हणून तुम्ही माझ्या वतीने तेथे जा. हिमालय आणि मीना यांची समजूत घालून कार्यसिद्धी होईल असे करा. शिवजींच्या आज्ञेनुसार ते दिव्य ऋषी अरुंधतीसह तेथे निघाले. आकाशमार्गाने हिमालयाच्या नगराकडे गेले. ते दिव्य नगर पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले. ते परस्परांशी बोलू लागले, शिवजींनी आपल्याला या कार्यासाठी नियुक्त केले म्हणून आपण खरोखरच धन्य झालो आहोत. त्यांच्यामुळेच आपल्याला ही नगरी पाहण्याचे भाग्य लाभले आहे. ही नगरी अलकापुरी, अमरावती किंवा नागांच्या भोगावती नगरीपेक्षाही नितांत सुंदर आहे. येथे स्फटिक मण्यांची बनवलेली सुंदर सुंदर घरे आहेत. त्यांच्या समोरील प्रांगणे चित्रविचित्र मण्यांची सजवलेली आहेत. येथील घराघरात सूर्यकांत आणि चंद्रकांत मणी आहेत. स्वर्गातील वृक्ष आहेत, विहिरी आहेत. येथे सर्वत्र लक्ष्मीचाच निवास आहे असे वाटते. येथे सुंदर सुंदर पोपट आणि हंस आहेत. सुंदर सरोवरे आहेत, मनोहर उद्याने आहेत. त्यात देव, देवांगना, अप्सरा, स्त्रिया आणि पुरुष विहार करत आहेत. एखाद्याने हे नगर पाहिले नाही तोपर्यंत त्याला स्वर्ग पाहण्याची इच्छा होईल. हे नगर पाहिल्यानंतर स्वर्ग दर्शनाची इच्छा करण्याचे प्रयोजनच उरणार नाही. असो, अशा प्रकारे एकमेकांशी वार्तालाप करत ते श्रेष्ठ ऋषी
हिमालयाच्या वैभव संपन्न प्रासादापाशी आले. त्यांना पाहून हिमाद्री स्वागतासाठी स्वतः पुढे गेला. त्याने सर्वांचा नमस्कार केला. उत्तम आसनांवर बसवून त्यांची पूजा केली. आदरातिथ्य केले. मग त्यांच्या अनुमतीने आसनस्थ झाला आणि विनम्रतेने हात जोडून म्हणाला, तुम्हा विष्णुरूपी महात्म्यांचे पवित्र चरण माझ्या घराला लागले. त्यामुळे माझे जीवन सफल झाले आहे. मला खरोखरच कृतकृत्य वाटत आहे. तुम्ही पूर्ण का आहात, तरीही माझ्याकडे आलेले आहात. म्हणून मजसेवकायोग्य काही कार्य असेल तर निसंकोच सांगा. ते केल्याने मी धन्य होईन. अध्याय 32 समाप्त.